श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की असामान्य असं काहीच नसतं. असामान्य असं काहीच नसतं. ज्याला जसे परवडेल तसा तो राहत असतो. ज्याला जसे परवडेल तसा तो राहत असतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की पूजेसाठी कोणी फुलं घेतं तर कोणी सुवर्ण घेतं. पूजेसाठी कोणी फुलं घेतं तर कोणी सुवर्ण घेतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःच्या परिस्थितीनुसार जो साधन निवडतो तो कधीही चुकीचा नसतो. स्वतःच्या परिस्थितीनुसार जो साधन निवडतो तो कधीही चुकीचा नसतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. प्रश्न एकच असतो तो म्हणजे भक्ती आणि भावाचा. प्रश्न एकच असतो तो म्हणजे भक्ती आणि भावाचा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की 100 वर्ष तप करून भगवान शंकराला क्षीर अर्पण करणारा लंकाधिपती असतो. 100 वर्ष तप करून भगवान शंकराला क्षीर अर्पण करणारा लंकाधिपती असतो. तर तुळशीचे पान देवाच्या चरणी अर्पण करून देवाला प्रसन्न करणारे काही भक्तही असतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. प्रश्न असतो तो फक्त भक्ती आणि भावाचा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.